हाय गाईज, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, शेतामध्ये आलो होतो आणि तुम्हाला आमचा कोठा जे आहे ती सुना वाटत असेल. तर त्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचे जे चंगूमंगू होते त्याची जागा चेंज केलेली आहे. कारण की कोठ्यामध्ये ना ते असा धिंगाणा करायला लागले. हे सकाळचं आहे, संध्याकाळपर्यंत असा धिंगाणा करून टाकू लागले, पाणी सांडू लागले, सगळा खाया पाणी सगळं खराब करून टाकू लागले. तर मग त्याची जागा चेंज केलेली आहे आणि आता कोठ्यामध्ये फक्त एवढेच ढोर आहेत, बाकीचे बाहेर आहेत. तर चला तुम्हाला चंगूमंगूकडे नेतो. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ब्लॉग स्किप करू नका. तर चला मग. तर मित्रांनो, या लिंबाखाली मस्त चंगूमंगूची जागा आता फिक्स केलेली आहे. कारण की कोठ्यामध्ये ना ते सगळा धिंगाणाच करून टाकत होती. या चारा पाणी सगळं इथंच आहे. आता पहा कुटार खायला तर मस्त. आता थंडगार हवा आहे, खेळा इथं मस्त लगे. आणि आमचा कृष्णापा इथं माती खायला आहे. याला किती खेप सांगितलं भावा माती खाऊ नये. इकडे पाहा तोंड पाय, तोंड तोंड पहा, तोंड दाखव सेम टू सेम. हे पहा तोंड दाखव, तोंड. हे पहा माती खाली त्यानं. एवढी माती खायला आहे. दूध हे मरणाचं गाईचं. भाऊला कुटार गिटार खायचं काम नाही, तर मातीच खायला काय नाही. तू चाल कोंडून टाकतो, तू चाल कोंडून टाकतो तुला. माती खातो कुठं बघ. तर प्युअर आपल्या कृष्ण भगवानसारखं आहे. कारण की ते पण लहानपणी माती खायचे, आमचा कृष्णा पण लहानपणी मातीच खाते. तर चाल हे पाय कोंडून टाकायचं म्हणलं की असं म्हणते. याला टाकतो कोंडूनच बाहेर. चला मग. आपल्या कृष्णाचा एक मित्र इथे आहे आणि एक मित्र इथे आहे आणि चंगूमंगू तिकडं बांधले. त्यामुळं कृष्णाला बाहेरच हिंडा वाटायली. कोठ्यामध्ये काय कर म्हणा. आणि या गोऱ्याची जागा तर तुम्हाला माहीतच आहे, एनी टाईम बाहेरच राहते. तर चला मित्रांनो, गाणे लावतो. काय माहीत ट्रॅक्टरमध्ये आपलं पेन ड्राईव्ह आहे का नाही. पेन ड्राईव्ह नाहीच असं वाटत आहे मला, कारण काका नेला असेल घरी. तर पेन ड्राईव्ह काय नाही ट्रॅक्टरमध्ये. वर दिसेना शॉकेटमध्ये पण. तर जाऊ द्या. पहा मग अवतार कसा झालेला आहे मित्रांनो. तर चला मग आता याला कोण न भाकी, नाही तर हे बाहेर मातीच खाते. कुटार खायचं नाव नाही, माती खायला आहे भाऊ आमचा. तिकडं म्हशीला कुटार गिटार टाकलं आहे. मसडी धिंगाणा करून टाकायला कुटाराचा सगळा. चाल. तर फायनली मित्रांनो याला कोंडून घेतलं आहे आत कोठ्यात. याच कोठ्यात कोंडून लागतं याला. या कोठ्यात पाहिजे कोणी, या कोठ्यात नाही कोणीच. या कोठ्यात शेकोटा बैल आता कुठं आहे. याच्यात सेपरेटली संध्याकाळी बैल आणि ते बाहेर जी गोर आहे ना, ती जी एनी टाईम तुम्हाला बाहेर दिसते, तो आमचा बकासूर. हा वाला. तर त्याची जागा असते या कोठ्यामध्ये. तर भाऊला ताण नाही. कृष्णा पाटील आमचे खोडकर आहेत, यांची जागा तिथे तिच्या मायजवळ राहते. हिंडत राहते इकडे तिकडे, रातभर मोकळंच राहते. बाहेर नाही जायचं. घेतो कोंडून, थांब तुला कोंडून घेतो, थांब. तर मित्रांनो, आता याला घेतलं एक कोंडून. तर चला मग, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.